वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून आरोप प्रत्यारोपांबरोबरच या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा उमेदवारांच्या संपत्तीची होताना दिसते। राज्यातील 4 क वर्गातील महापालिकांमध्ये मोडणाऱ्या वसई विरार महापालिकेचे वार्षिक बजेट सुमारे 4,000 कोटी रुपये आहे। 2011च्या जनगणनेनुसार 12 लाख असलेली लोकसंख्या आज दुपटीने वाढली असून त्यामुळे शहरासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिक महत्त्वाची ठरते। या पालिका निवडणुकीच्या रिंगणात अनेक कोट्याधीश उमेदवार उतरले असून 2 उमेदवार हे थेट अब्जाधीश असल्याचं समोर आलं आहे। निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना 11 लाख रुपयांची खर्च मर्यादा देण्यात आली असली तरी प्रचारावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचं चित्र आहे। बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि माजी नगरसेवक अजीव पाटील यांच्या उमेदवारी अर्जातील मालमत्ता विवरण पत्रानुसार त्यांच्या कुटुंबियांची एकूण मालमत्ता तब्बल 2,91,85,67,67 रुपये इतकी आहे। त्याचबरोबर पंकज ठाकूर हे दुसरे अब्जाधीश उमेदवार असून त्यांच्या कुटुंबियांची एकूण मालमत्ता 1,43,09,67,000 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलंय। याशिवाय अनेक उमेदवार कोट्याधीश असून जमीन, इमारती, गाळे, सद्दिका, शेअर बाजारातील गुंतवणूक, अत्याधुनिक वाहने, सोन्या चांदीचे दागिने आणि मोठ्या प्रमाणातील रोकड यांचा समावेश त्यांच्या मालमत्ता विवरण पत्रात करण्यात आलाय। वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत विकासासोबतच आता उमेदवारांच्या संपत्तीची ही मोठी चर्चा रंगताना दिसते। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।